तर आज आपण फक्त 2 आंब्यांपासून चवीला एकदम छान लागणारी अशी आंब्याची वडी बनवणार आहोत. तर त्यासाठी सर्वात आधी आपल्याला आंबा कापून घ्यायचा आणि त्याचा पल्प काढायचा आणि तो एका कढईत टाकून घ्यायचा. जेव्हा आपण पल्प जो आहे तो मिक्सरमधून काढणार आहे, तेव्हा त्याच्यात थोडंसुद्धा पाणी किंवा दूध काहीच नाही टाकायचं. फक्त ज्या फोडी आपण कापून घेतल्या होत्या त्याच बारीक करून घ्यायच्या. त्याच्यानंतर या सगळ्या फोडी बारीक केल्यानंतर ह्याला आपल्याला गॅसवरती ठेवायचं आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला किती साखर पाहिजे तेवढी टाकायची. तर मी यात 1 छोटी वाटी साखर टाकलेली आहे. तुमचा आंबा किती गोड आहे त्यानुसार तुम्ही टाकू शकता ह्याच्यात साखर. आणि या साखरेला सगळीकडे असं मिक्स करून घ्यायचं त्या पल्पमध्ये. आणि हे सगळं करत असताना आपल्या गॅसची फ्लेम जी आहे ती एकदम लो पाहिजे, नाहीतर हा पल्प जो आहे तो आपला कढईला चिटकू शकतो. आणि या पल्पला सतत हलवत राहा. तर हे बघू शकता आता साखर जी आहे ती दिसत होती. आता मी ह्याला थोड्या वेळसाठी शिजू दिलं तर आपली साखर जी आहे ती छान अशी विरघळलेली आहे. हे बघू शकतात, मी दाखवते तशीच साखर पूर्ण विरघळलेली आहे. तरी आपल्याला ह्याला थोडंसं हटत राहायचं आहे, कारण की ह्याला आपल्याला थोडंसं घट्ट करायचं आहे. हे होत असताना आपल्याला ह्याच्यात 1 चमचा तूप टाकायचं आहे, जेणे या आंब्याच्या वड्याची जी चव आहे ती आणखीन वाढेल आणि शायनिंग जे आहे ते आपल्या आंब्याच्या वडीला खूप छान येईल. तर या तुपाला सुद्धा सगळीकडे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. तर गॅसची फ्लेम बघू शकतात माझी एकदम मीडियमवरून थोडीशी कमी आहे. तर इथे ह्याला आटवून घ्यायचं आहे. आता हे थोडंसं आपलं आटलं की ह्याच्यामध्ये आपल्याला मिल्क पावडर टाकायचं आहे. तर मी इथे ज्या वाटीने आपण साखर घेतली होती त्याच वाटीने आपल्याला इथे 1 वाटी मिल्क पावडर घ्यायचं आहे. तर मिल्क पावडर शक्यतो सगळीकडे भेटून जातं, तर तुम्ही वापरा. आणि मिल्क पावडरने जे आहे ते आपल्या वडीला खूप छान चव येते. तर या मिल्क पावडरला थोडं थोडं टाकून आपली जी पल्प आहे त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. तर ह्याला जर आपण छान मिक्स नाही केलं तर ह्याच्यात गाठी होऊ शकतात. तर तुम्ही हे विस्कर वापरलं तरी चालेल. आता मी ह्याच्यात जे उरलेलं सगळं मिल्क पावडर आहे ते सुद्धा टाकून घेते आणि विस्करच्या साहाय्याने सगळं मिक्स करते, ज्याने गाठी ज्या आहेत त्या कमी होतील. तर तुम्ही ह्याच्यात विलायची पावडर वापरली तरी चालेल, पण मी वापरली नाही आहे. तर हे सगळं करत असताना आता गॅसची फ्लेम जी आहे ती थोडीशी कमीच ठेवा आणि मिक्स करेपर्यंत. तर इथे मी सगळा पल्प जो आहे तो मिक्स केलेला आहे छान मिल्क पावडरमध्ये. आता याला शिजू द्यायचं आहे आपल्याला. तर हे बघा असं थोडंसं घट्ट व्हायला पाहिजे. तर आणि घट्ट झालं की गॅस बंद करायचा आणि याला थोडंसं थंड होऊ द्यायचं. पण याला दर 1-2 मिनटाला हलवत राहा, नाहीतर ह्याच्यावरती जे आहे ते पापडी येऊ शकते. तर थोडंसं थंड झाल्यानंतर आपल्याला एका ताटात त्याला सेट करून घ्यायचं आहे. तर मी ताटाला आधीच थोडंफार तूप लावून घेतलं होतं सगळं. आणि आता आपली इथे जी बर्फी आहे ती एकदम छान तयार आहे. वडी बर्फी जे म्हणाल तुम्ही ते. आणि ह्याला काढल्यानंतर ह्याला एक शेप द्यायचा आहे. तर इथे मी टाकून घेतले. तुम्हाला कसं जाड कसं पाहिजे ते तसं तुम्ही टाकू शकता. आणि ह्याच्यावरती तुम्हाला पिस्ता, काजू, बदाम काय टाकायचं आहे ते तुम्ही टाका. तर इथे मी जे आहे कापून घेतलेत बदाम ते टाकत आहे. तुम्ही काजू किंवा बदाम दोन्ही टाकले तरी चालेल किंवा काहीच नाही टाकलं तरी खूप छान लागते आपली वडी. तर मी आता ह्या बदामाला जे आहे ह्याच्यात थोडंसं प्रेस करून घेते, ज्याने ते निघणार नाहीत. आणि यावरती आता मी थोडेसे केसरचे धागे वापरणार आहे. ह्याने जे आहे वडी खूप छान दिसते आपली. तर हे बघा. आणि ह्याला जे आहे थोडीशी सेट होऊ द्यायची 10 मिनटं. आणि 10 मिनटं झाल्यानंतर ह्याला कापून घ्यायचं, नाहीतर पूर्ण वडी जी आहे ती सेट झाल्यानंतर आपल्याला कापता येणार नाही. त्यामुळे आधीच ह्याला कापून घ्या. आणि अशाच आपल्या रेसिपी आवडत असतील तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्या रेसिपीज शेअर करा. तर इथे जी आंबावडी आहे ते मी 6 ते 7 तासांसाठी ठेवली होती. तुम्हाला कमी वेळसुद्धा लागू शकतो किंवा जास्त वेळसुद्धा. ते डिपेंड आहे की तुम्ही किती वेळ त्याला शिजवलेलं आहे. तर आता इथे आपण जे कापून घेतलं होतं आधी त्याच्यामध्येच मी चमचा घालून थोडंसं याला ढिल्लं करून घेणार आहे. आणि नंतर आपल्या या वड्या ज्या आहेत त्या एकदम तयार आहेत. तर तुम्ही बघूच शकता की ते आपल्या सॉफ्ट
आणि अशा तोंडामध्ये टाकताच विरघळणारी आपली जी वडी आहे आंबा वडी ती तयार आहे. तर मी जवळूनसुद्धा दाखवते की किती छान झाली आपली तयार. तर तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करा. जोपर्यंत आंबे आहेत तोपर्यंत खूप छान लागते ही वडी.